कॅब बुक केल्यावर झाला वाद. पुणे स्टेशनवर तरुणीवर स्थानिक ऑटो चालकाची अरेरावी. कॅब बुक केल्यावर झाला वाद. काय आहे संपूर्ण प्रकरण? कॅब ड्रायव्हर समोर वाद आणि धमकी. शहरातील सार्वजनिक वाहतुकीबाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पुणे रेल्वे स्थानकावर एका तरुणीला स्थानिक ऑटो रिक्षा चालकाने हैराण केले. तिने उबरद्वारे कॅब बुक केली असता एका स्थानिक ऑटो चालकाने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या एका तरुणीने सोशल मीडियावर तिचा अनुभव शेअर केला. तिने उबरद्वारे कॅब बुक केली होती आणि त्या गाडीची प्रतीक्षा करत असताना एका स्थानिक ऑटो चालकाने तिला विचारले की तिला कुठे जायचे आहे. तिने नम्रपणे सांगितले की तिला ऑटोची गरज नाही. त्यानंतर त्या ऑटो चालकाने उबरवरील भाडे किती आहे हे विचारले. तरुणीने उत्तर दिले की 160 रुपये आहे. यावर तो ऑटो चालक चिडला आणि म्हणाले, हे खूप कमी आहे, 200 रुपयात चला माझ्यासोबत. जेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की तिची कॅब आधीच बुक आहे तेव्हा तो ऑटो चालक अधिक आक्रमक झाला. तरुणीची कॅब स्टेशनवर पोहोचताच त्या ऑटो चालकाने कॅब ड्रायव्हर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने विचारले की 160 रुपयात कुठेही नेण्याचा दर इतका कमी असू शकतो का? कॅब ड्रायव्हरने उत्तर दिले की हे ॲपचे रेट आहेत, यात तुम्ही हस्तक्षेप करू नका. तरुणीने कॅबमध्ये सामान ठेवत असताना देखील तो ऑटो चालक त्रास देत राहिला. तो इतक्यावरच थांबला नाही. तरुणी कॅबमध्ये नसताच त्याने काचा ठोठावत धमकी दिली, तू खराडीत राहतेस ना, भेट तिथे, मी बघतो तुला. तरुणीने सांगितले की हा अनुभव तिच्यासाठी नवीन नाही. ती एक वारंवार प्रवास करणारी महिला असून पुणे स्टेशनवर तिला अनेकदा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु यावेळी तिने हा विषय उचलून धरण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. तिने लोकांना विनंती केली की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांसाठी एक मजबूत संदेश द्या. पुण्यातील प्रवासी अनेकदा स्थानिक ऑटो चालकांकडून होणाऱ्या अशा अरेरावीला कंटाळले आहे. ऑनलाईन कॅब सेवेच्या तुलनेत अधिक पैसे घेण्याचा आग्रह, प्रवाशांशी उद्धट वर्तन आणि धमक्या यासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनाने यावर कारवाई करण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ एका तरुणीची नाही तर अनेक प्रवासी याला सामोरे जात आहेत. पुणे स्टेशनवर स्थानिक ऑटो चालकांचे मनमारी कारभार आणि प्रवाशांवरील दबाव हे गंभीर समस्या आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का नाही काढू मी ते बोलला म्हणून बोलते. काय काढते तू? मला विचारला काय बोलले ते? कोणाचा काढते तू? व्हिडिओ काढते ते व्हिडिओ काढ नाही. फोनला हात नाही लावायचा. फोनला हात नाही लावायचा. पोलीस स्टेशन मध्ये भेटा तुम्ही. बघून घे ना. नाव काय तुमचं? नाव काय? तुझं नाव विचार. चौकीला चल.